पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आज पुणे विशेष न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार आहे। आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होणार का जन्मठेप याचा निर्णय आज सकाळी होणार आहे। 25 जून रोजी याबाबतची सुनावणी झालेली होती। न्यायालय निकाल देणार होतं, मात्र त्यावेळेस पुणे विशेष न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलेला होता। यावेळेस भीमराव कांबळे याच्यावर 2 जे गुन्हे दाखल झालेले होते ते सुद्धा सिद्ध झाल्याचं न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि त्यामुळे त्यावेळी आपण पाहिलं की भीमराव कांबळे याला न्यायालयाकडून विचारण्यात आलेलं होतं की तुला जन्मठेप हवी आहे का फाशीची शिक्षा हवी आहे। त्यानंतर कांबळेने याच्यावर उत्तर दिलं नाही, मात्र जी पीडित मुलगी होती ती पाय घसरून गोठ्यामध्ये पडली अशा पद्धतीचा उत्तर आहे त्यांनी दिलेलं होतं। पण न्यायालयाने त्याला सांगितलं की तुझ्यावरचे आरोप आहेत ते सिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे आता आज सकाळी साधारण 11 वाजता न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी जो निकाल आहे तो वाचन केला जाणार आहे आणि आरोपी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली जाते का जन्मठेप दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहिलं की या संपूर्ण केसमध्ये विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पीडित चिमुकलीच्या बाजूने न्यायासाठी भूमिका मांडलेली होती आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सुद्धा सातत्याने प्रयत्न करून हा तपास आहे तो वेगाने केलेला होता। अवघ्या 55 दिवसांमध्ये एका घटनेवर खटला दाखल करण्याचा, फास्ट ट्रॅक मध्ये तो चालवण्याचा आणि निकाल देण्याचा हा पहिलाच घटना आहे। ही पहिलीच घटना आहे असं म्हणता येणार आहे। 1 मेला आपण पाहिलं की नसरापूरमध्ये जी पीडित 3.5 वर्षाची चिमुकली होती ती तिच्या आजोळी गेलेली होती आणि आजोळी गेल्यानंतर या भीमराव कांबळे याने तिला गोठ्यामध्ये नेलं, तिला खाऊचं आमिष दाखवलं आणि तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर अक्षरशः तिच्या अंगावर मारहाण करत तिचा मृत्यू झालेला होता आणि ही घटना तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह आहे तो त्याच गोठ्यामध्ये शेणामध्ये सारवून ठेवला अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडलेली होती आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त झालेला होता। नंतर सरकारने याच्यामध्ये SIT गठीत केली, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं चालवलं आणि अवघ्या 55 दिवसामध्ये आता हा निकाल आहे तो सुद्धा लागणार आहे आणि आज न्यायालय भीमराव कांबळे याला काय शिक्षा सुनावणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी।